तर मित्रांनो, आपण आडगाव स्टेशन पासून सुमारे 300 ते 400 मीटर पुढे आलोय। हा जो रस्ता दिसतो तो आडगाव स्टेशन पासून येतोय आणि इथे आपल्याला फाटा फुटलेला दिसतो। तर माझ्या मागे रोड दिसतो तो आपल्याला आडगाव मार्गे मंदिरावर घेऊन जातो आणि राईट साइडला जाणारा रोड कुंदे गावात जाऊन आपल्याला मंदिरापाशी घेऊन जातो। तर आज आपण आडगाव मार्गे जाणार आहोत, तर चला मग जाऊयात। तर मित्रांनो, कमानीमधून थोडंच अंतर पुढे आल्यावर आपल्याला हे शिव मंदिर लागतं उजव्या साईडला आणि याच्याच अपोजिट साईडला आपल्याला एक वाट शेतांमध्ये जाताना दिसते। तर हीच वाट पुढे आपल्याला मंदिरापाशी घेऊन जाते। तर चला मग जाऊयात त्या वाटेने। शिवमंदिरापासून थोडंच अंतर पुढे आल्यावर आपण इथे गाडी पार्क केले, कारण की पुढे गाडी जायला रस्ता नाही आणि मग पुढे या वाटेने आपण मंदिरापाशी जाऊयात। चला मग। मी गाडी लावली ना, तिथून याच वाटेने वर आलोय। फक्त 5 मिनिट चढलो असेल, थोडीशी चढण पण लागली। आता इथं वाट काही दिसत नसेल, कारण की पावसाळा आहे तर कोण आलं नसेल जास्त, त्यामुळे इथे दिसत नाही वाट। पण इथूनच आलो आम्ही आणि आले आले आम्हाला हे मंदिर दिसतंय। मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आता मंदिराच्या इथे आणि माझ्या मागे तुम्हाला मंदिर दिसत पण असेल। तर मंदिराच्या वरती तुम्हाला ताडपत्री पण पाहायला भेटत असेल। तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, पावसाळ्यापासून मंदिराचं संरक्षण व्हावं यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्यावर ताडपत्रीचं आवरण चढवलेलं आहे। मित्रांनो, कुठेही जर प्राचीन मंदिराची चर्चा होत असेल तर आपल्याला सगळ्यांना पहिले लक्षात येतं ते अंबरनाथचं मंदिर, कारण की त्या मंदिराबद्दल खूप अशी जनजागृती आहे। तिथे रहदारीची योग्य सोय आहे आणि ते अंबरनाथ सारख्या मोठ्या शहरात बसलेले आहे आणि तसेच ते पूर्णत्वास असलेलं मंदिर आहे। पण अनेक अशी मंदिरं आहेत जे अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत। तसंच आमच्या शहापूर तालुक्यात असलेलं आडगाव आणि कुंदेमध्ये बसलेले हे प्राचीन मंदिर, तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर मी तर आज या मंदिराला भेट दिली, तर तुम्ही कधी येताय ते नक्की सांगा।